हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. जे आसुरी स्वभावाचे आहेत की जे ईश्वर नाही मानत, भगवान करता नाही मानत ईश्वराला, कोणी मनुष्य दुराचारी असेल आणि ईश्वर मानत असेल तर काय तो देव होऊन जाईल. आणि जर कोणी ईश्वर तर मानत नाही म्हणजे हा कर्ता ईश्वर मानत नसेल परंतु त्याला स्वरूप ज्ञान असेल, आत्मज्ञान असेल, तसेच तो सदाचारी असेल तर काय त्याला आसुर मानले जाईल. बघा, हा आपल्या शिष्यांना दृढ ठेवण्यासाठी की हे तुझा पदर पकडून ठेवतील, सोडून नको जायला, हे सिद्ध करू पाहतोय की जर गीताजीच्या 16व्या अध्यायाच्या 7, 8, 9 मध्ये वर्णित ह्या विवरणाच्या आधारे केवळ ती व्यक्ती जी ईश्वर मानत नाही तिला असुरी स्वभावाचे नाही म्हणू शकत. असुरी स्वभावाचं कारण की दुराचारी व्यक्ती आणि भगवान मानत असेल हे म्हणत आहे अभिलाष दासजी. तर म्हणतो तो काय चांगला माणूस होऊ शकतो, देव होऊ शकतो. दुराचार करत असेल आणि भगवंताची भक्ती करत असेल, भगवानामध्ये आस्था असेल, आस्तिक असेल तर काय तो देव होऊ शकतो. म्हणून या गीता अध्याय नंबर 16च्या या श्लोकांमध्ये याचा अर्थ समजा की जो सृष्टीचा कर्ता ईश्वर समजत नसेल आणि आध्यात्मिक असेल तर त्या बाबत थोडंच सांगितलंय. तर मग तुझं अध्यात्मज्ञान काय खाक आहे. जर जीवच भगवान आहे, गाढव भगवान आहे, कुत्राई भगवान आहे, मग का जगाला मूर्ख बनवत बसलायस. ही दशा आहे या कबीरपंथी. हे कबीर साहेबांना तर मुळापासून नष्ट करू पाहतायत हे काळाचे दूत. आणि हे वाळवी आहेत. ही वाळवी आहे या परमात्मा कबीरजींच्या. हे किडे आहेत कबीर पंथामध्ये. याचा नाश करण्यासाठी यांचा जन्म झाला. हे स्पष्ट केलंय गीताजीमध्ये की अशी व्यक्ती संसाराचा नाश करण्यासाठीच उत्पन्न होतात. आणि कबीर साहेबांचे ते ज्ञान, ते बीजक ज्ञान हा काय समजणार जेव्हा ते फायनलच केले की भगवान नाहीये. तर त्याविषयी सूक्ष्म वेदात म्हटलंय की बीजक की बाता कहेंगे बीजक नाही आथ, ये पृथ्वी डोबण उतरने का कमिठी बात. आता पहा, पुन्हा बघून घ्या हा 16वा अध्याय गीतासार. या अभिलाष दासाचेच विचार हे पहा. हा काय म्हणतो की एखादा माणूस दुराचारी असेल आणि ईश्वराला मानत असेल, त्याच्यात आस्था असेल तर काय तो देव होऊन जाईल. आणि जर कोणी ईश्वर तर मानत नसेल परंतु त्याला स्वरूप ज्ञान, आत्मज्ञान असेल, तसेच तो सदाचारी असेल तर काय तो असुर मानला जाईल. बघा की वास्तवात तर जग अनादी आहे. हे अभिलाष दासाचे विचार आहेत. याचा करता उभा करणं ही मनाची कल्पना आहे. याचा कोणी भगवान नाही आहे. याला रचणारा ईश्वर लोकांच्या मनाची कल्पना आहे. आणि इथे पहा, जगत करता ईश्वर न मानणे आसुरी स्वभाव नाहीये. जर तो अध्यात्मवादी आणि सदाचार परायण असेल, हा स्वतःची सारवासारव करत आहे, स्वतःची आरती स्वतःच ओवाळत आहे, की जे भगवान जगाचा करता ईश्वर मानत नाहीत ते असुरी स्वभावाचे नाही म्हणता येणार. जर त्याच्यात अध्यात्मवाद आहे, आध्यात्मिक आहे, सदाचारी आहे. आणि मग इथे काय म्हणत आहे की कोणी व्यक्ती दुराचारी असेल आणि ईश्वर मानत असेल तर काय तो भला माणूस होऊ शकतो, काय तो देव होऊन जाईल. जर कोणी ईश्वर मानत नसेल म्हणजे अभिलाष दास, परंतु त्याला स्वरूप
ज्ञान असेल, स्वरूपाचे ज्ञान असेल, आत्मज्ञान असेल आणि तो सदाचारी असेल तर तो काय असुर मानला जाईल? आता याच्या या जगाचा करता न मानणे असुर स्वभाव नाही. जर तो अध्यात्मवादी आणि सदाचार, मग म्हणतोय की वास्तवात, मग काय सांगितलं याने? इथे सांगितलंय की वास्तवात तर जग अनादी आहे, याचा करता उभा करणं ही मनाची कल्पना आहे. हा करता नाहीये कुणी, भगवान नाहीये कुणी. आणि ईश्वर लोकांच्या मनाची कल्पना. जर त्याची आवश्यकता संपुष्टात येते जेव्हा त्याला स्वरूपाचं ज्ञान होतं, मग हा म्हणतो की कोणी व्यक्ती दुराचारी असेल आणि ईश्वराला मानत असेल तर काय तो भला माणूस होईल, देव होईल? आणि जो ईश्वराला मानत नसेल, ईश्वर नाहीच आहे आणि त्याला स्वरूप ज्ञान, आत्मज्ञान असेल, सदाचारी असेल तर काय तो असुर होईल? आता याचा हा पॉइंट की जो भगवान मानत असेल आणि दुराचारी असेल, तो म्हणतोय की तो भला माणूस होईल, देव होऊ शकतो. आता गीताजीतून याचं खंडन करूया. 9व्या अध्यायाच्या 30व्या श्लोकात याच श्रीमद भगवद्गीतेत हे स्पष्ट लिहिलं आहे की हे अर्जुन, अतिशय अति दुराचारी व्यक्ती जरी असेल आणि ती भगवानाला मानत असेल, तिला साधू समजलं पाहिजे. बघा, या नकलीचं आहे काही ज्ञान? हे पहा, श्रीमद भगवद्गीता. आणि ही तर गीता प्रेस गोरखपूरवाल्यांची, आणि याने याची नक्कल करून त्यात आपली बकवास केली आहे सगळी. हे पहा, अध्याय नंबर 9 आणि याच्या श्लोक नंबर 30 मध्ये म्हटलंय, जर कोणी अतिशय दुराचारीही अनन्य भावाने माझा भक्त होऊन मला पूजत असेल तर तो साधू मानण्यायोग्य आहे. आता सांगा, हा तर बेईमान माणूस आहे. याने जनतेच्या उद्धाराचा नाही तर काळाच्या जाळ्यात अडकवण्याचा ठेका घेतलाय. आता सूक्ष्म वेदात म्हटलंय की के कुष्टी होवे संत बंदगी कीजियो, होवे शाके विश्वास चरण चित दीजियो. परमात्म्याने म्हटलं आहे की जरी एखाद्या भक्ताला कोड झाले असतील, कितीही दुःख असेल कर्माचं, आणि तो भक्ती मार्गाला लागला असेल तर त्याचा तिरस्कार नका करू, त्याचा दुस्वास करू नका, त्यालाही प्रेम द्या. तो भक्ती करत आहे, तो भक्त झाला. आणि वेश्येचा विश्वास, भगवानावर श्रद्धा असेल, भगवानाला मानत असेल वेश्या, म्हणतात तिच्याकडे चांगल्या नजरेने पहा, तिचं नशीब घडवा त्या मुलीचं. ठीक आहे, कर्माच्या आधारानं कोणी कसाई झाला असेल, कोणी डाकू झाला, कोणी दारुडा, कोणी अजून काही, तर एकदा जर या मार्गाला लागले आहेत पूर्ण विश्वासाने तर दुष्कर्मेही सुटतील. आणि हा काय म्हणत आहे की कोणी अतिशय दुराचारी व्यक्ती असेल तर तो देव होऊ शकतो का? म्हणून अभिलाष दासला नाही म्हटलं गीतेत राक्षस, आसुर. कारण की गीता सांगते की अतिशय दुराचारी व्यक्तीही जरी असेल तरी त्याला साधू मानलं पाहिजे. आणि जो ईश्वर नाही मानत तो तर एक नंबरचा राक्षस आहे. ते तर बोलण्याचीच गरज नाही. पशुमध्ये आणि दगडात काय फरक आहे? जर इतका मंदबुद्धी माणूस आहे की भगवान नाही आहे, आणि मग काय, तुझं काय डोकं आहे ते? नाश केला, सगळा बट्ट्याबोळ केला या नकली लोकांनी अध्यात्म मार्गाचा, स्वतःकडून स्वतःच्या मनाप्रमाणे कथा रचल्या. आता पुण्यात्म्यांनो, याची सगळी फोल खोलतो, फार वेळ नाही लागणार, कारण आज मानव समजूतदार आहे. आजपर्यंत या मानवाकडे कोणता असा पर्याय नव्हता ज्याच्याशी तो तुलना करू शकेल. तर दासाने ही तुलना करण्याची ISI मार्कवाली वजनमापं वाटली आहेत. आता मिनिटभरात तोलू आणि या सगळ्यांचे कोथळे आणि झोळ्या रिकाम्या करून दाखवेल हा दास हे काय भरत आहेत, काय लिहित आहेत. जर कोणी व्यक्ती म्हणतो की भगवानच नाहीये, आता परमात्मा म्हणतात अशा व्यक्ती परमात्म्याच्या शत्रू असतात, द्रोही असतात. याने या गीतासारमध्ये कशी चाल कलाकारी दाखवली आहे बघा, दाखवतो तुम्हाला. याने गीतासार लिहिलंय अभिलाष दासजीने, बघा गीतासार. आता बघा याची चतुरता दाखवतो. अध्याय नंबर 8चे
याने सार काढले, बाकी श्लोक सोडून दिले. गीताजी अध्याय 8चे श्लोक 1 ते 4 सोडून दिले. हे पहा, 1:1 याने कुठून 5 पासून सुरुवात केली, 8 मधील. अरे वा! जी व्यक्ती, श्री भगवान म्हणाले, जर जीव भगवान आहे तर हा भगवान कुठून आला मग? जी व्यक्ती मृत्यूच्या समयी फक्त माझेच स्मरण करत ते शरीर सोडून जाते, ती माझ्या स्वरूपाशी एकरूप होते, यात संदेह नाही. आता यात स्वतःची आडकाठी घातली आहे ना, इथे मध्येच 6 आणि 7 घेतले, 6 पर्यंत घेतले आणि 7 पर्यंत घेतले. हे पहा, आणि मग 8वाही घेतलंय याने. काय घेतलंय? हे पार्थ, जो मनुष्य अभ्यासाने मनाला योगामध्ये जडवून परमदिव्य पुरुषाचं निरंतर चिंतन करत राहतो, जो चित्त इतरत्र भटकू देत नाही, तोच त्याला प्राप्त करतो. आता सांगा, या गीतेत एकतर गीता ज्ञानदाता स्वतः म्हणत आहे 8व्या अध्यायाच्या 5 आणि 7 मध्ये तर स्वतःबद्दल, आणि 8व्याच्या 8, 9 आणि 10 मध्ये कोणा दुसऱ्याबद्दल बोलत आहे. पुढे पहा, याने परत 9 पासून 13 पर्यंत सोडून दिले. 8व्याच्या पुढे याने पाहिले तर पकडला जाईल ना. फक्त 8व्यात गोळवून ठेवलंय, याचा यथार्थ अनुवाद नाही हा. याने परत 9 पासून 13 परत सोडून दिले. जिथे हा पकडला जाणार होता ते वगळले, पुढचे घेतले. अच्छा, हे 9व्यामध्ये पहा, अध्याय नंबर 9 गीता सारचा. याने काय केलंय? अध्याय 9चे 1 ते 20 श्लोक सोडून दिले. वा रे देवता! 21 पासून सुरू केलं, ठीक आहे. आणि मग 22 ते 27 सोडून दिले, 1 घेतला, 22 ते 27 सोडले. हे पहा, आता याने सरळ कुठे उडी मारली? 28 वर. बस, पुढे समाप्त केलं याने, इति केलं. आणि यात 30, यात सगळे 29 पासून मग 28 घेऊन 29 ते 34 सोडून दिले. एकूण श्लोक 34 आहेत. प्रमाणासाठी घेतले 2 आणि सोडून दिले 32. आता हे गीतेचं सार लिहिलंय. अरे वा रे देवता! श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15 मध्ये आणि अगदी निर्णायक ज्ञान आहे. या अज्ञानी माणसाने, या धोकेबाजाने, बेईमान माणसाने, परमात्म्याच्या शत्रूने हे बघा काय करून ठेवलंय. अध्याय नंबर 10चे याने केवळ एकूण 42 श्लोक आहेत, याने 2 प्रमाण म्हणून घेतले, बाकी 40 सोडून दिले. अध्याय 10चे 4 आणि 5 घेतले आणि इति श्री करून टाकले, हे इति केले. अरे वा रे देवता! आता 11वा घेतला. 11व्यामध्ये एकूण 55 श्लोक आहेत, 1च घेतला, 54 सोडले. वा रे देवता! हा 55वा, एक 55 घेतला, बाकी सगळे वगळले. हे बास, हे इति करून टाकले. असेच सगळीकडे केले याने. अजून थोडे दाखवतो तुम्हाला, जास्त नाही. आता 15व्यामध्ये बघा याची कलाकारी. गीता सार आहे आणि याचे हे यात गीताध्याय 15चे श्लोक 1 ते 4 तसेच 7 हा सोडला, 5 आणि 6 घेतले आणि 12 पासून 12 ते 20 सोडून दिले. 12 पासून पुढे टोटल सोडले. हे पहा, 15वा अध्यायाने 5व्यापासून सुरू केला. आय हाय हाय! अरे तुझा गजब झाला. जो माल होता, जे खरे ज्ञान होते, ते तू फेकून दिलेस गाठोड्यात बांधून. हां, आणि यात हे ठेवले याने. यातले 1 पासून 4 पर्यंत निर्णायक ज्ञान आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखम, वरती मुळे आणि खाली 3ही गुणरूपी शाखा असणारा, लटकणारा, उलटा लटकणारा संसाररूपी वृक्ष आहे. आणि जी व्यक्ती ह्या सर्व भागांना जाणते, सर्व भाग जाणते, सवेदवित, तो तत्वदर्शी संत आहे. आणि हा कबीरपंथी म्हणवतो. कबीर साहेबांच्या वाणीची ओळख नाही, परमेश्वराने आपल्या वाणीत, अमरवाणीत लिहिलंय. अक्सर पुरुष एक पेड़ है, निरंजन वा की डार, और तीनों देवा शाखा है, ये पात रूप संसार. या 15व्याचे याने 1 ते 4 सोडून दिले आणि 16, 17 सोडले, ज्यात एवढं निर्णायक ज्ञान आहे.
हे पहा, हा गीता अध्याय 15 गीता सारे हे. आता याने केवळ 5वा घेतला, 1 ते 4 सोडून दिले आणि 6वा घेतला. हे पहा, 6वा घेतला पान 188वर. हा 6वा घेतला. त्यानंतर याने 8वाही घेतला, 8वाही घेतला आणि मग 9वा घेतला, 7वा सोडून दिला, 10वा घेतला आणि 11वाही घेतला, 11वा आणि इथं संपवलं. बस ठीक आहे. वा रे देवता. आणि 4थ्या अध्यायाचे 1 ते 16 सोडून दिले. अरे तुझी कमाल झाली. जिथे निर्णायक ज्ञान होते 4थ्या अध्यायाचं, सर्व निर्णायक ज्ञान देऊन ठेवलं आहे की तुम्ही जर हठयोग केला तर तुमचा निर्वाह कसा होईल. हा हठयोग सांगतायत अभिलाष दासजी. हा हठयोग सांगत आहेत. हे भगवान, यांना परमात्मा म्हणतात. हे तर परमात्म्याचे दोषी आहेत, अपराधी आहेत. आणि म्हणतात की पापी पर बाद ना बैठो, मुख देखे पाप लगे जाका, 9-10 मास गर्भ त्रास दी, धिक्कार जन्म उसकी माँ का. आता याचे अभिलाष दासजीने तर असे काम केले, चतुरता दाखवून एकेकाळी एका राजाला महाल बांधायचा होता. आपल्या मंत्र्याला ड्युटी दिली की बाबा एक चांगलं घर, चांगलं सामान जमा कर तुझ्या देखरेखीखाली. आता मंत्रीजींनी चांगला कारागीर शोधला, त्यांनी पाया रचला, सुरुवात केली घर बांधायला. मग म्हणाले मंत्रीजी, आता छत लावण्यासाठी काठी ती आणावी लागेल, कडी आणि तुळई. तर मंत्री म्हणाला की बाबा चला घेऊन ये तुझा चांगला माल निवडून. तो घेऊन आला कडी आणि तुळई घेऊन आला. एक वुडन बीम, लाकडी बीम असायचा, तुळई लाकडाचा चांगला मजबूत आणि चंदनाचा सगळा, कारण राजाचा महाल बनवायचा आहे. आता ते निवांत जागी ठेवून दिले सर्व सामान दुसऱ्या घरात. आणि जिथे महाल बांधायचा होता तिथे त्याचं कन्स्ट्रक्शन सुरू केलं त्या मिस्त्रीने, राजाने. तिकडून मंत्र्याने विचार केला की राजाचं काम आहे, एका अजून चांगल्या कारागिराला दाखवून घेतो. आणि या वरच्या छतावर सगळी मदार असते आणि तुळई एक अति महत्त्वाचा भाग सांगितला याचा. या तुळईवरच सगळी मदार असते, सगळा भार तुळईवरच येतो. हे या मिस्त्रीने सांगितले होते की एक चांगलासा खांब घ्यावा लागेल, कारण सगळा लोड यावरच येतो. तर मंत्रीजींनी विचार केला की हे राजाचं काम आहे आणि उगाच तुळई कमजोर निघाली तर काही खराब नाही ना, एका अजून कारागिराला दाखवून घेतो. तर अजून वेगळा कारागीर बोलावला. त्या कारागिराला म्हणजे मिस्त्रीला, ती तुळई मिस्त्रीला दाखवली की बाबा बघ ही तुळई बरोबर आहे ना. आता हा बेईमान होता, एखादा नालायक. त्याने विचार केला की आपलं प्रभुत्व मिरवावं, मार्क तुझे वाढतील, मग तुलाच मिळेल राजाचं सगळं काम. तर तो म्हणू लागला, मंत्रीजी ही तर किती खूप खराब आहे, ही मी नीट करतो. म्हणाला हो बाबा कर ती नीट, जे लागतील ते पैसे मी देईन. त्याने रंधा उचलला आणि लागला त्यावर घासायला. 2-2 इंच तासली दोन्ही बाजूने, चकचकीत केली तुळई. आता बघा आहे ना ही गुण्यामध्ये. मंत्र्याने ती चमकताना पाहिली, म्हणाला चांगला रंधा मारलायस. मंत्रीजींनी विचार केला, बाबा बघा उगाच सगळं काम बिघडलं असतं. जर जशीच्या तशी ठेवली असती छतावर तर राजा रागावला असता मला. त्याने विचार केला अजून एका मिस्त्र्याला दाखवावं, कुठे अजून काही कमी राहिली असेल तर. त्याने अजून एकाला बोलावलं. त्याला म्हणाले की बघा राज मिस्त्रीजी तुळई ओके आहे ना. तो म्हणाले की यात तर खूप त्रुटी आहेत, आता बाबा कर नीट तू. आणि म्हणाले घे. 2-2 इंच परत तासले दोन्ही बाजूंनी, लागला रंधा मारायला. आता शंका वाटली मंत्रीजींना की बाबा काम बिघडलं असतं, पहा या दुसऱ्यानेही या त्रुटी दाखवली. मग त्याने तिसऱ्याला बोलावलं. त्याने त्याचं निरीक्षण 4-5 वेळा केलं आणि सर्वांनी 2-2 इंच कमी केलं दोन्हीकडून चारी बाजूने. ती कडी बनली, पूर्ण बॅटन, वुडन बॅटन राहिली ती. आता मंत्र्याने विचार केला की आता 4-5 जणांनी निरीक्षण केलं, एक तरी ओके झालाच असेल. आता जेव्हा त्या मिस्त्रीने बांधकाम जो करत होता कन्स्ट्रक्शन,
जेव्हा छताच्या लेवलला पोचल्या भिंती, तेव्हा त्या बेलदारांना सांगितलं की बाबा जा तुळई आणा उचलून. त्याने पाठवले 10-12, 10-12, 15 आणि आणा ती तुळई उचलून. किती जड होती आणि 2 फूट आणि 2 फूट बाय 1.5 फुटाची, कमीत कमी 15, 16, 20 फूट लांब. तर 15-20 माणसं गेली उचलण्यासाठी बेलदार. आणि तिकडं जाऊन पाहिलं, त्यांनी मंत्रीजींना विचारलं की बाबा आम्हाला ती तुळई हवी आहे, कारागिराने मागवली आहे. मंत्री म्हणाला घेऊन जा, ही बघा. आता ती तर 2 जणांनी घेतली खांद्यावर, बाकीचे गेले रिकामेस. आता ते कारागिरापाशी जाऊन म्हणाले की घे बाबा कारागिरा, तुळई घे. तो बघत राहिला, म्हणाला अरे मी तर तुळई मागवली होती, तुम्ही तर कडी घेऊन आलात. आता बरोबर मंत्रीजी आले. मंत्रीजी काय म्हणाले की कारागीर तू तर मला बोलणंच खायला लावलं असतंस. यात तर बऱ्याच त्रुटी होत्या. 5 कारागीर बोलावले मी आणि त्यांनी येऊन ही तुळई नीट सेट केली. तो म्हणाला काय डोंबल सेट केली आहे, त्यांनी तर नाश करून टाकला याचा. म्हणाले कडी करून ठेवली आहे मूर्खांनी प्रभुत्वाच्या लालसेने. 5-5 रुपये घेऊन गेले आणि हे काम बिघडवून गेले. आणि त्याने कपाळावर हात मारला त्या कारागिराने, म्हणाला सत्यानाश केला, सगळा सत्यानाश केला. मग अजून एक तुळई आणली गेली आणि मग तेव्हा तो राजाचा महाल तयार झाला. तर पुण्यात्म्यांनो, हे असे नीम हकीम आहेत, यांना सद्ग्रंथांचे ज्ञान तर नव्हतेच आणि तुळईची कडी केली. 700 श्लोकांच्या गीतेला कितीतरी छाटून 383 चांगले बाकी खोटे. अरे वा, अरे वा, अरे वा भल्या माणसा, तू तर असा नाश करण्याचा ठेका घेऊन ठेवलायस अध्यात्म मार्गाचा. आता हे लोक, हे पारखी जे संत आहेत, हे अभिलाष दासासारखे, तर याचे भक्त सांगतात की याने मोठं पुस्तक लिहून ठेवलंय. वेद काय सांगतात, हे खूप चांगले पुस्तक आहे यांचे. ते दासाने वाचले याचं पुस्तक, वेद काय सांगतात. आणि हा काय म्हणतो की मी वेद वाचले आहेत. अरे मी आजही वाचत असतो. आणि याला विचारलं की वेदात परमात्मा निराकार सांगितलाय. म्हणाला नाही नाही, असं काही नाहीच आहे त्यात. मग याला कोणीतरी प्रश्न केला की तुम्ही तर म्हणता की परमात्मा कुणाला लाभ हानी नाही पोचवू शकत, म्हणजे कुणाचे, यालाच विचारतात. कारण याचं विधान आहे, हा स्वतः आपण म्हणतो. याच्या पुस्तकात लिहिलंय की प्रारब्धाची कर्मे म्हणजे नशिबातील सुखदुःखे जीवाला भोगावीच लागतील, यात कोणताच बदल नाही होऊ शकणार. आणि हा म्हणतोय की मी वेद वाचलेत. याने काय खाक वेद वाचलेत? आता दाखवतो की वेदात काय सांगितलंय. वेदात तर लिहिलंय की परमात्मा घोर पापाचा पण विनाश करतो. हे पहा, यजुर्वेद. आणि हा महर्षी दयानंद सरस्वतींनी केलेला याचा अनुवाद आहे. प्रकाशक आहेत सार्वजनिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. दिल्लीहून, इथून. आणि हे इथून छापलंय प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दर्यागंज, नवी दिल्लीहून. 8व्या अध्यायाचा आणि 13वा श्लोक दाखवतो तुम्हाला. 8व्या अध्यायाचा 8 अष्टदशो याचा 13वा श्लोक. यात काय लिहिलंय की देवकृतस्य एनस्य एव जनमसी, मनुष्यकृतस्य एनस्य एव जनमसी, पितृकृतस्य एनस्य एव जनमसी, आत्मकृतस्य एनस्य एव जनमसी, एनस्य एनस्य एव जनमसी. आता हे 241 पान आहे. इथे संस्कृत वाचलंय. आता 242 पानावर याचा अनुवाद आहे. वर यात काय लिहिलंय की हे सर्वांवर उपकार करणाऱ्या मित्रा, तुम्ही दान देणाऱ्याच्या अपराधाचा विनाश करणारे आहात. आता पुण्यात्म्यांनो,
हे तर सगळेच्या सगळे जेवढे संत महंत आणि शंकराचार्य आणि आचार्य आणि महर्षी आणि हे संत अभिलाषदास सारखे तर असे कृत्य केले यांनी माझ्यासोबत. एक माणूस होता, तो शेतकरी होता आणि दुष्काळ पडला. त्याने विचार केला की आता शेतीमध्ये तर गुजराण होणार नाही, तर काही वेगळा धंदा करावा. त्याने काय सुरू केले, हे जाते दुरुस्त करण्याचे काम सुरू केले. त्याने 2 छिन्न्या खरेदी केल्या, ते कटकट करण्याचे, आणि जातं दुरुस्तीचं काम त्याने सुरू केलं. आता पूर्वी गिरणी कशी असायची, हाताने फिरवायची, दगडी असायची ती, त्याचे पाट असायचे 2 असायचे आणि गावात अजूनही आहेत खूप, आणि ते झिजायचे फिरवून फिरवून. तर त्याला असे समजदार व्यक्ती असं त्याला ठोकायचा, त्याच्यावर टाकी मारून द्यायचा आणि मग परत ते नीट काम करायला लागायचं. त्याला जातं म्हणतात. आता त्याने पूर्वी कधी काही काम केलेलं नव्हतं. पहिल्या दिवशी मुहूर्त केलं एका गावात जाऊन. त्याने आरोळी दिली की जातं नीट करून घ्या. एक म्हातारी म्हणाली, बाबा ये जातं नीट करून दे माझं. ठीक आहे ताई, बघू कोणतं आहे. म्हणाली ये बघून घे. त्याने पाट खाली काढून ठेवला. म्हातारी म्हणाली की बाबा मी विहिरीचं पाणी घेऊन येते, जल विहिरीतून. लांब लांब विहिरी असतात गावात, आणि तुम्ही एवढे जाते नीट करा. ठीक आहे ताई, जा, निसंशय. आता त्याने विचार केला, त्याने काम केलं नव्हतं, तर म्हणाला की लवकर लवकर काम आवरावं आणि परत एक आरोळी द्यावी. आणि एक काम मिळालं, म्हणजे इथे कुणी आलंच नाही आहे वाटतं. तर त्याने ती हातोडी घेतली आणि 2-4 मारले जोरजोरात. तो पाट तुटून गेला. त्याने विचार केला की अरे हे तर काम बिघडलं, आता म्हातारी 4 आणे देणार नाही. आता तू पळ तुझी सगळी हत्यारं उचलून. आणि जिथे तो खाली बसला होता, वरती एक भांडं होतं मातीचं, मडकं छोटंसं, त्यात तूप ओतून ठेवलं होतं म्हातारीने गरम करून. उन्हाळ्याचे दिवस होते आणि वरती बांधून टाकलं होतं कुत्र्या मांजराच्या भीतीने. वरती कड्यात दोरी बांधून आणि एक शिंकाळं करतात त्यात ते ठेवलं होतं भांडं. मातीचं, मडक्यात तूप खूप उत्तम, 5-10 किलो. आता तो पटकन उठून पळायला लागला. वरती शिंकाळ्यात ते टांगलेलं होतं ते भांडं. त्याला लागलं डोकं, ते पडलं. पडताच ते सगळं पसरून गेलं, फुटलं आणि सगळ्या जमिनीवर पसरलं, फरशीवर. त्याने विचार केला, मला आता पकडून ठेवतील, हां, आणि तू पळ आता स्पीडने, हे अजून एक नुकसान झालं तुझ्याकडून. त्याने विचार केला, तू पटकन सुट. तिकडून म्हातारी आली पाण्याचं मडकं घेऊन, कच्चं, ती मडकी असतात ना घडे, आणि तो स्पीडमध्ये मागे बघत पुढे पळत होता. तर म्हातारीला धक्का लागला, ते मडकं फुटलं. आता म्हातारी म्हणू लागली, त्याचं नाव विचारलं होतं. अरे काय नाव आहे तुझं? म्हणे रमलू. म्हणाली, अरे रमलू आता काय रडू? तू हे काय केलंस, माझं मडकं फोडलंस. तो म्हणाला, ताई आज जाऊन बघा, जा रडा जा. तर तो म्हणाला, ताई आज जाऊन बघा, जा रडा, अजून किती रडशील? तर आता किती रडू? याने एक नाही सगळ्या जात्याची वाट लावले आणि आता हे नुकसान केलंय. असा हा महर्षी दयानंद वेदांचा विद्वान म्हणून मिरवत होता आणि याच्यासारखा विद्वान नाही. यानेही या पॉइंटवर काय म्हटलंय की परमात्मा निराकार आहे आणि परमात्मा साधकाच्या पापाचा नाश नाही करत. सांगा, आणि अजून परमात्मा काय करणार जेव्हा आपलेच दुःख, आपल्याला काही कष्ट आहेत प्रारब्धात आपल्या जीवनात, ते पापामुळे होतात आणि सुख पुण्यामुळे मिळते. आणि त्या दुःखाचा नाश होईल जेव्हा आपल्या प्रारब्धातील पापाचा नाश होईल. जसे पायात काटा रुतलाय कुणाच्या आणि त्याला कोणी हे सांगितलं की आता पायातील काटा तर निघणार नाही, बूट घाल, पुढे काटा नाही लागणार. त्या काटा घातलेल्या पायात बूट नाही घालतायत. तो जेव्हा काटा निघेल आणि मग त्याला सांगा, सल्ला द्या की आता बूट काढू नकोस, पुढे प्रवासात खूप काटे आहेत, तर मग या भीतीने तो बूट कधीच नाही काढणार की कुठे परत काटा नको लागायला.
तर पुण्यात्म्यांनो, कोणाचे काही कष्ट आहेत, शरीरात आहेत, कोणती सांसारिक काही दुःख आहेत, कोणती लाभहानी, काही हानी होत आहे, काही कर्ज झालं आहे, तर त्यामुळे दुःखी येतो. आणि कोणी म्हणत असेल की हे तर तुझे प्रारब्ध आहे, तुला भोगावंच लागेल, तुला भक्ती कर. आता सांगा, कोणी दुःखी माणूस भक्ती करू शकतो? ज्याला द्यायचं असेल 2 लाख रुपये कर्ज, उभा राहिलेला दिसत असेल कर्जदार, अजूनही काही डोकं दुखत असेल, पोट दुखत असेल, तो कशी भक्ती करेल? तर आधी तो काटा निघू दे पापकर्माचा, तेव्हा सुख मिळेल. आणि मग तो रामनामाचा बूट, त्याला ही मर्यादा सांगितली जाते की भक्ती द्या, मग आजीवन पालन करेल तो भक्त. तर हे काय सांगतायत म्हणतायत, एक झलक बरोबर एका नकली महर्षीची अजून दाखवतो. दोघांचा ताळमेळ जवळजवळ मिळते जुळते त्यांचे विचार. बघा, हे एक सत्यार्थ प्रकाश याची रचना महर्षी दयानंद यांची. आता पहा, महात्माजींना बघितलं या पोजमध्ये तर माणूस मरण पावेल कापून, आणि महर्षी पूर्ण असतील, भगवान प्राप्त झाला याला. आ हा हा. आणि हे पहा, याचं ज्ञान दाखवतो, एकच झलक दाखवतो, खूप वेळ नाही लावत. याचे तर धोतरच धुवून ठेवलंय आम्ही कधीच. हे पहा, हा सत्यार्थ प्रकाश आहे. आणि यात काय लिहिलंय की वेद आदी विविध सत शास्त्राप्रमाणे समन्वितः. कोणाच्याद्वारे? म्हणजे वेद आदी सर्व विविध प्रकारच्या सत शास्त्रांच्या आधारे याची रचना झाली आहे. कोणी केली आहे रचना ही? याची बघा केवढी महिमा सांगितली आहे महर्षी दयानंदची. श्रीमद परमहंस परिव्राजक आचार्य महर्षी दयानंद सरस्वती स्वामी विरचित. आणि हे कुठून प्रकाशित आहे? वैदिक यतिमंडळ, दयानंद मठ, दीनानगर, पंजाब इथून. हे छापलं कुठे आहे? मुद्रक आहेत आचार्य प्रिंटिंग प्रेस, दयानंद मठ, गोहाना मार्ग, रोहतक इथून. याच्या 7व्या समुल्लासमध्ये घेऊन जातो तुम्हाला. 7व्या समुल्लासमध्ये याची कलाकारी बघा. 154 पानावर 7व्या समुल्लास, सप्तम समुल्लास. हा कोणी विचारले की प्रश्न, ईश्वर साकार आहे का निराकार? उत्तर आहे महर्षींचं निराकार. ठीक आहे. आणि इथे मग याच्या अगदी 155वर कोणी प्रश्न विचारला. 155 पानावर 7व्या समुल्लासात प्रश्न, काय स्तुती वगैरे केल्याने ईश्वर आपला नियम सोडून स्तुती प्रार्थना करणाऱ्याचे पाप नष्ट करेल? म्हणजे स्तुती म्हणजे भक्ती करणाऱ्या भक्ताने भगवानाची प्रार्थना केल्याने काय पाप नष्ट होईल? उत्तर आहे महर्षींचं नाही. आता साधक म्हणतो, प्रश्नकर्ता विचारतो की मग भक्ती का करायची, स्तुती प्रार्थना मग का करायची, का करायचं, कशाला करू? उत्तर आहे महर्षींचं, ते करण्याचं फळ अन्यच आहे, दुसरं फळ आहे. आता प्रश्नकर्ता म्हणत आहे की मग अजून काय फळ आहे? जर भगवान पापाचा नाश तर नाही करू शकत, मग अजून काय फळ आहे? उत्तर महर्षींचे, स्तुतीमुळे ईश्वराप्रती प्रेम, त्याच्या गुण कर्म स्वभावाने आपले गुणकर्म स्वभाव सुधारणे, प्रार्थनेमुळे निराभिमानिता, उत्साह, सहाय्य मिळणं, उपासनेमुळे परब्रह्मशी मिलन व त्याचा साक्षात्कार होणं. बघत आहात तर हा भांग पित असे. 154 पानावर तर काय म्हणत आहे की भगवान निराकार आहे. आणि दुसऱ्या पानावर काय आहे की भक्ती उपासनेमुळे पाप तर नाश होणार नाही, भक्ती साधनेने, प्रार्थना स्तुतीने, या उपासनेने परब्रह्मशी एकरूप व्हाल आणि त्याचा साक्षात्कार होईल. म्हणजे त्याला बघू शकतो. निराकार काय खाक बघणार? सांगा. एक या 154 पानावर तर निराकार म्हणत आहे आणि आता 155वर साकार सिद्ध करत आहे. आणि मग दुसरी गोष्ट याने काय सांगितलंय की परमात्मा आपल्या उपासकाचे, भक्ताचे पापनाश नाही करू शकत. तर मग प्रश्नकर्त्याने विचारलं की अजून मग काय करेल भगवान? तर याच्यामुळे इतर लाभ आहेत. अजून काय लाभ आहेत? तर भगवानाचे दर्शन होऊन जाईल. अक्कल बघा यांची. आता हे तर म्हणजे जसे कोणी साबण विक्रेत्याचा मोठा बोर्ड लावून ठेवलाय
आणि कोणी त्याला विचारलं की काय तुम्ही साबण विक्रेते आहात, खूप खूप मोठा प्रसिद्ध, तर काय साबण कपड्याचा मळ काढून टाकेल? आता तो उत्तर देतो साबण विक्रेता की नाही, कपड्याचा मळ तर नाही काढणार. तर प्रश्नकर्ता तर स्वाभाविकच म्हणेल की मग साबण वापरायचं तरी कशासाठी? तर तो उत्तर देतो की साबणाच्या वापराने कपड्याचा मळ तर निघणार नाही, परंतु इतर फायदे आहेत. ते काय फायदे आहेत? की कपडे मजबूत होतील. हे 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 विधान आहे. अरे, जर साबणाच्या गुणांमध्ये लिहिलेलं आहे की तो कपड्याचा मळ स्वच्छ करेल आणि काम तेच आहे साबणाचं, आणि तो काय, मग अशी व्यक्ती कोण आहे? तर धोकेबाज, ज्याने लाकडाचे ठोकळे पॅक करून ठेवले असणार, आपल्या पुड्या बांधून ठेवल्या आहेत लाकडाच्या तुकड्यांची, ठोकळ्यांच्या, आणि त्या विकत असेल की साबण तर मळ तर निघणार नाही, पण कपडे मजबूत होतील, उलट अजून फाटतील. आता जसे कोणी वैद्य आहे आणि वैद्याला कोणी विचारते की वैद्य बुवा, काय औषध घेतल्यामुळे रोगाचा नाश होईल? आणि तो वैद्य हे म्हणतोय की औषध घेतल्याने रोग नाश नाही होणार. मग प्रश्नकर्ता विचारतो की मग बाबा औषध कशासाठी खायचं आम्ही? तर त्यामुळे इतर लाभ आहे. तर काय लाभ आहेत सांगा वैद्य बुवा? तर पैलवान होशील. अरे, तुझा गजब आहे. ज्याला टीबीचा आजार असेल आणि तो पैलवान होईल का मरेल? रोगनाशक औषध मिळालं तर ठीक होईल, आपोआप पैलवान होईल तो. तर म्हणण्याचा अर्थ हा आहे की हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. ज्ञान तर कुणालाच नव्हतं, भाबडी माणसं यांच्या मागे लागली आणि हे ऋषी महर्षी साधू संत पोचलेले आणि असे करून दाखवून असा विचार केला की भगवान यांना पण भेटत असतील. कख माहीत नाही यांना, आपल्या सद्ग्रंथांची माहिती नाही. इन्हें झूठा ज्ञान ध्यान का लाओ, ये बाद विदा चतुराई. बघा, आता याने या सत्यार्थ प्रकाशच्या प्रथम समुल्लासमध्ये आणि या 18व्या पानावर, याच सत्यार्थ प्रकाशच्या महर्षी दयानंदने प्रथम समुल्लासमध्ये या 18व्या पानावर इथे मित्राची व्याख्या सांगितली आहे. काय सांगितलं की तो परमेश्वर सर्वांचा खरा मित्र आहे, त्यामुळे परमेश्वराचे नाव मित्र आहे. हे याने प्रथम सत्यार्थ प्रकाशच्या प्रथम समुल्लासमध्ये परमात्म्याच्या नावाची व्याख्या करून ठेवली आहे की कोणकोणत्या नावांनी परमात्म्याचा बोध व्हायला पाहिजे. आता ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली की महर्षी दयानंदजी परमात्म्याच्या नावांपैकी एक मित्र शब्दही जिथे वापरतो जिथे परमात्म्याची महिमा आहे. तर असा विचार करा की तो भगवानाच्या बाबतीत आहे. आता याने अनुवाद करतानाही याचे विधानही सत्यार्थ प्रकाशमध्ये हे आहे की परमात्मा पाप नाश नाही करत, पापे मुक्त नाही करत साधकाची. तर इथे वेदात यजुर्वेदाच्या 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात 6 वेळा लिहून ठेवलंय की घोर पापाचाही नाश परमात्मा करत असतो. तर याने विचार केला की सत्यार्थ प्रकाशमध्ये तर असं लिहून ठेवलंय. आता तुझं म्हणणं खोटं नको पडायला म्हणून याने इथे मित्र लिहिले, भगवान नाही लिहिले. कारण की आपल्या सामान्य भोळ्या भाबड्या लोकांना एवढं ज्ञान कुठलं? ते तर विचार करणार की हे एका मित्राबद्दल लिहून ठेवलं असणार. जसं सन 2004 पासून हा दास वर्तमानपत्रात या महर्षी दयानंदची माहिती, याच्या अज्ञानाचं वर्तमानपत्रात लिहित राहून लेख लिहायचा आणि हे सांगायचा की हा महर्षी दयानंद सत्यार्थ प्रकाश हा त्याचा अनुभव आहे, वेद भगवानाचं ज्ञान आहे, विधान आहे. तर जे वेदांशी जुळत नाही ते ज्ञान अयोग्य आहे आणि ही गोष्टही महर्षी दयानंद देखील मानतो. तर पहा, महर्षी दयानंद म्हणतो की परमात्मा पाप नाश नाही करू शकत. वेद म्हणतात की घोर पाप देखील नाश करतात. तर सत्यार्थ प्रकाश हे मिथ्यार्थ प्रकाश आहे. वर्तमानपत्रात लिहायला सुरुवात केली याचाच परिणाम होता हे क्रोधाकांड.
तर हे यांनी काय उत्तर दिले वर्तमानपत्रात की रामपाल खोटारडाय, याला संस्कृत येत नाही, हा महर्षी दयानंद यांच्या गूढ रहस्यांना काय जाणणार. त्या 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात मित्राच्या बाबतीत म्हटलंय, भगवानाच्या बाबतीत नाही म्हटलं. मग दासाने या सत्यार्थ प्रकाशाची झोळी उलटी केली. त्यांना म्हणाले की बघा ही घाण आहे यात. आता आपण परत येऊया यजुर्वेदाच्या या महर्षी दयानंदचा अनुवाद. महर्षी दयानंदचा अनुवाद आहे हा यजुर्वेद. आता आम्ही परत यात दाखवतो तुम्हाला. आपण इथे वाचत होता था यजुर्वेदाच्या 8व्या अध्यायातील हा 13वा श्लोक. इथे तर संस्कृत आहे ओनली, आणि याचे 220 हे 241 242 वर अनुवाद केलाय याने. इथे हे अनुवाद करता स्वतः महर्षी दयानंद आहे. हे सर्वांवर उपकार करणारे मित्र लिहून ठेवलं. इथे लिहायचं होतं सर्वांवर उपकार करणारे परमेश्वर. आणि सत्यार्थ प्रकाशमध्ये याने स्पष्ट केलंय की सर्वांचा खरा मित्र साथी असल्याकारणाने परमात्म्याचे नाव मित्र माना. तर इथे मित्र म्हणजे परमात्मा वाचूया. बघा, हे सर्वांवर उपकार करणारे परमेश्वर तुम्ही, दान देणाऱ्याच्या, एनस्य म्हणजे अपराधाचा, विनाश करणारे आहात, नाश करणारे आहात, एव जन्म. आपण संस्कृत देखील वाचूयात कारण की देवनागरी लिपी आहे. आणि मनुष्यकृतस्य, साधारण माणसाने केलेले ऐनस्य म्हणजे अपराध, अपराध म्हणा किंवा पाप म्हणा. ऐनस्य म्हणजे अपराध, अपराध म्हणा किंवा पाप म्हणा. याचा की विनाश करणारे आहात. वडिलांनी केलेले, ऐनस्य म्हणजे पापच समजा, विरोधाचरणाचे, पापाचे. अवजनम म्हणजे चांगल्या प्रकारे हरणारे म्हणजे नाश करणारे आहात. अवजनम म्हणजे नाश करणारे आहात, विनाश करणारे आहात. स्वतः केलेले, आत्मकृतस्य, स्वतः केलेले ऐनस्य म्हणजे पापाचे. अवजनम म्हणजे नाश करणारे आहात, दूर करणारे आहात. ऐनस्य अधर्माचा अधर्म म्हणजे घोर पापाचे नाश करणारे आहात. जाणणारा मी, जो काहीही अधर्म आचरण करत असतो किंवा करेन, आहा. अजाणतेपणी जे काही करत असेन किंवा करेन त्या सर्वस्य म्हणजे सर्व. ऐनस्य म्हणजे पापाचे, इथे तर लपवायचा हेतू होता, पापाचे, अपराधाचे. अवजनम म्हणजे नाश करणारे आहात, दूर करणार आहात, आहा. आणि हा म्हणतो की आम्ही वेद सुद्धा वाचलेत. डोंबल वेद वाचलेस तू? वेद तर म्हणतात परमात्मा घोर पापाचाही नाश करतात. आणि हा म्हणे की याच्यात जे लिहिले ते फायनल आहे. यांच्या मनगडण लिहिलेल्या कहाण्या आहेत. जनताचे शत्रू होऊन बनून पृथ्वीवर अवतरले आहेत. आणि खास करून जो हे म्हणतो की भगवानच नाहीये आणि आध्यात्मिक आहे, म्हणे स्वतःला आध्यात्मिक देखील म्हणवतो. काय तुझी कमाल झाली हे भगवान. आता पुण्यात्म्यांनो थोडीशी कलाकारी याची अजून दाखवतो. हे जे पारखी संत आहेत हे परमात्म्याच्या त्या वाणीला, बीजकला सत्य मानतात, फक्त बीजकला. पुण्यात्म्यांनो, ज्याने हळदीची गाठ घेतली आणि त्याने वाण्याचा बोर्ड लावला, हे काही एका हळकुंडाने कोणी वाणी नाही होत. कबीर परमेश्वरांची सर्व वाणीच मान्य आहे. कबीर पवित्र, कबीर सागर आणि कबीर साखिया, कबीर शब्दावली, कबीर दोहावली, कबीर साहेबांची ही कबीर बीजक, हे सर्व परमात्म्याने दिलेले ज्ञान आहे. यात थोडीशी झलक दाखवतो आपल्याला. या कबीर साहेबांच्या बीजक ग्रंथात सर्वात पहिली वाणी आहे, हे बघा, हे आहे सद्गुरु वे नमहा. आणि सद्गुरु कबीर विरचित. कबीर बीजक तर कबीर साहेबांनी रचलेला आहे. अनुवाद करता चुकीचा आहे. हा पारख सिद्धांत आहे यांचा. हा पारख सत्यमेव जयते. इथे लिहायचं होतं असत्यमेव जयते. हां, सत्यमेव जयते. सत्यच तर जिंकेल. पहा, हे व्याख्याकार आहेत अभिलाष दास. हा प्रथम भाग आहे.
हे कुठून छापलंय? तेच प्रकाशक आहेत कबीर पारख संस्थान, संत कबीर मार्ग, प्रीतम नगर, इलाहाबाद. हे मुद्रक आहेत तेच इंडियन प्रेस प्रायव्हेट लिमिटेड, पन्नालाल रोड, इलाहाबाद. हे बघा, यात काय लिहिलं आहे? बीजक. प्रथम रमैणी आहे बीजकची. ही प्रथम रमैणी आहे. ही पहा, यात काय लिहिलंय परमात्म्याने की अंतर ज्योत शब्द एक नारी, हरि ब्रह्मा ताके त्रिपुरारी, ते तिरिये भगलिंग अनंता, तेऊ न जाने आदि और अंता, बाखिर एक विधाता की ना, और 14 ठाहर पाठ सोलीना. आता याने काय अर्थ लावलाय याचा, या रमैणीचा? तर इथे याने तर 10 पानं भरली आहेत आपलं अज्ञान झाकण्यासाठी. हा काय म्हणतोय की सर्व देहधारींमध्ये एक ज्ञानज्योत आहे, ज्याला जीव, चेतन किंवा आत्मा म्हणतात. याने तर जीवालाच परमात्मा सिद्ध करण्याची कुचेष्टा केली आहे. मानवाची कल्पना आणि शब्द योजनारूपी नारी किंवा मायापासून ब्रह्मा, विष्णू आणि महादेवाची उत्पत्ती, स्थापना झाली. सृष्टीला समजण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महादेवाची कल्पना केली गेली. या तिघांना बरेच पुत्र आणि कन्या झाल्या. सांगा, हा म्हणत आहे की सृष्टीला समजण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही काल्पनिक नावं आहेत. आता पुण्यात्म्यांनो, यात काय सांगितलंय याच्याबरोबरच तुम्हाला दाखवतो दुसरे कबीरपंथी. हा पण कबीरपंथी म्हणवतो आणि अजून एक कबीरपंथी बहिणीने अनुवाद केलाय. त्यात किती फरक आहे. ही आहे विवेक प्रकाशिनी सद्गुरू कबीर साहेबकृत बीजक. बीजक याची टीका केली आहे टीकाकार साध्वी ज्ञानानंदजी. ही बरीच ज्ञानी असेल, ज्ञानानंद नाव आहे हिचं. आणि हे कुठून छापलंय हे बघा, सद्गुरू कबीर साहेबकृत बीजक. बीजक टीका. टीकाकार आहे तीच. प्रकाशक आहेत श्री कबीर ज्ञान प्रकाश, प्रकाशन केंद्र, संत कबीर ज्ञान मार्ग, सिहोडीह सिरसिया, गिरिडीह, झारखंड इथून तृतीय संस्करण. आणि हे इथून छापलंय. आता यात काय केलंय हिने, या भगिनीने ही टीका खूप चांगल्या प्रकारे केली आहे. बघा, ही बीजक टीका, ही प्रथम रमैणी. यात काय आहे? अंतर ज्योत शब्द एक नारी, हरि ब्रह्मा ताके त्रिपुरारी. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? इरामनदास पवार. आपण कुठून आलात? देवळा, तालुका देवळा, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी पहिले ड्रायव्हर होतो एस टीमध्ये. ॲक्सिडंट झाला. आता मी शेती करतोय. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2019मध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? देवीची पूजा करायचो, पंढरपूरला जायचो, गाणगापूरला जायचो, अष्टांगोळा करायचो, उपवास करायचो, तुळजापूरला जायचो, उपवास तुळजापूरचे, कोटम भरायचे. खूप अगदी आपलं ग्रामदैवत, देवीची पूजा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी पारंपरिक भक्तिसाधना आहे ती भक्तिसाधना करत होतात. मला हे विचारायचं की ही भक्ती करत असताना आपण आणखीन काही गुरु धारण केले होते का? होय, निरंकारी बाबाच्या याच्यात नामदीक्षा घेतली. परंतु तिथे दारू प्यायचं, मटण खायचं
हे चालत होतं. त्याच्यामुळे तिथंही मी काही जास्त वेळ थांबलो नाही. जर दारू प्यायचं आणि मटण खायचं तर मग ते दीक्षा काय कामाची येते. त्यामुळे मी तेही सोडलं. मग आई म्हणे, तू जर एवढा दारू पितो, भानगडी करतो आणि तो निरंकारी बाबा काय असं कसं काय. आता तो असं कर, गाणगापूरला जाय आणि माळ टाकून घे. गाणगापूरला जाऊन त्या भक्ताने मला माळ दिली. जप करायचो मी ओम नमो शिवायचा. तेवढे करूनही मला दारू सोडता आली नाही. गावातील मंडळी माझी वाटच पाहिजे, चला पवारसाहेब दारू प्यायला. दारू पिता पिता किती दारू प्यायचो हे मला आठवत नाही. जो आला त्याला पाजायचो. एस टीमध्ये असताना 7 तारखेला पगार व्हायचा. खिशात पैसे असायचे. कोण काढून न्यायचं घरी गेल्यावर पगार. म्हणलं खिशात पाहिलं तर काहीच नाही, ते सुद्धा आठवत नाही. आणि दारू पिल्यानंतर मला भानगडींची जास्त सवय. थोडं कोणी काही बोललं का मारामाऱ्या. घरात येऊन बायकोला बोल, पोरांना बोल. एवढं करूनही दारू सुटत नाही. आई म्हणे, आता काय करायचं. ती दारू तुझ्या रक्तगटाला मॅच नाही. तर बाबा पाय तू काय तुझं कसं काय जन्म हा अगदी काही बरोबर नाही. सर, जसं तुम्ही आता उल्लेख केला की आपल्याला जे व्यसन होतं दारूचं ते सुटत नव्हतं, म्हणून आपण बऱ्याचशा तीर्थाला जात होतात. त्याचप्रमाणे विविध आपण गुरुसुद्धा धारण केले होते. निरंकारी पंथाशी सुद्धा आपण जोडले होतात आणि त्यांच्याकडनं उपदेश घेतला होता. परंतु ती काय दारू आपली सुटली नाही. मला हे विचारायचं आहे, तर संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल आपल्याला कशी माहिती मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? माझा मुलगा जवाहरला आश्रमशाळेवर आहे. त्याने टी व्हीवर चॅनल सुरू केला. संत रामपालजी महाराजांचं सत्संग चालू होता. तर त्याला तो पटला सत्संग. त्याने लगेच ते पट्टीवर नंबर होता, तो नंबर जवाहरला लागला आणि की बुवा असं माझे वडील नाशिक जिल्ह्यात देवळ्याला आहेत, तर हे पुस्तकच काय पोच करायचं. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही नाशिकला त्या सेंटरला नंबर लावा, ते त्यांच्या घरी पोच जाऊन पुस्तक सेवा करतील. माझ्या मुलाला माहिती होतं यांची दारू अशी नाही सुटत ना, तर यांच्यामध्ये त्याने नियम वाचले सगळे अगदी. याच्यापासून काय फायदा काय नाही त्यांनी सांगितलं. माझे वडील सुशिक्षित आहेत, त्यांना हे पुस्तक नेऊन द्या, ते संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेतील. संत रामपालजी महाराजांच्या जे भगत लोक होते यांनी माझ्या मळ्यात येऊन मला पुस्तक दिले. मी ते जवळजवळ 15 दिवस वाचन केलं. तर ते वाचून मला समजलं. लगेच मी मार्च महिन्यात 2019ला पेठ रोडला येऊन नामदीक्षा घेतली. सर, आता आपण उल्लेख केला की आपण व्यसनाधीन होतात आणि दारूचं व्यसन आपल्याला जडलेलं होतं आणि ते सुटत नव्हतं. त्यासाठी आपण बरेचसे प्रयत्न केले. मला विचारायचं की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आजच्या कंडिशनला आपले व्यसन कसं आहे? मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर माझी दारूही सुटली, तंबाखूही सुटली आणि मला सांगितल्याप्रमाणे नामजप करत राहिलो, सेवा करत राहिलो, तिने आरत्या म्हणत राहिलो आणि हिसारला गेलो. लगेच 4-5 महिन्यात मला सतनाम प्राप्त झालं. माझी दारू सुटत नव्हती. रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात आल्यानंतर माझी दारू सुटली, तंबाखू सुटली. तर खूप प्रयत्न केला, खूप पैसे खर्च झाले, वाया गेले, तरी पण दारू सुटत नव्हती. तर इथं नामदीक्षा घेतल्यानंतर लगेच दारू अजिबात वासनासुद्धा होत नाही, तंबाखूसुद्धा सुटली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेमुळे आपले जे काही व्यसन जडलं होतं दारूचं तंबाखूचं ते पूर्णपणे सुटलेलं आहे. मला विचारायचं, या व्यतिरिक्त आणखीन आपल्याला आपल्या जीवनामध्ये या सद्भक्तीमुळे काय काय अनुभव आलेत? मला अनुभव असे आलेत की माझ्या खिशात पैसे राहायचे नाहीत. तर पैशांची मला आता कोणत्याही परिस्थितीत चणचण भासत नाही. शेतीमध्ये काम करून भरपूर कमाई होतात. मुलं जिकडे तिकडे सर्व्हिसला लागलेत. मुलांना संतती नव्हती. प्रत्येक मुलाला एक मुलगा झाला. मी या रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात आल्यानंतर माझ्या प्रार्थनेला अनुसरून त्यांनी सगळं अगदी समाधान केलं. तसंच माझं शारीरिक समाधान. माझा पायात जेव्हा मोच आली होती, मी डॉक्टरकडे
जाऊन चेक केलं तर ते म्हणे ऑपरेट करावं लागेल. तर खर्च विचारला तर 1.5 लाख रुपये लागतील. मुलांनी सांगितलं काय, म्हटलं थोडं थांब, मला घरी जाऊन विचार करावा लागेल. मी घरी येऊन संध्या आरती सुरू केली आणि रात्री झोपी गेलो. सकाळी लगेच माझ्या लक्षात आलं, एक जण येऊन भेटला, अरे तुझा पाय दुखतो, एकलाऱ्याला जाय कळवणजवळच्या, तिथं तो माणूस काम करतो. माझ्या मुलाला सांगितलं, बाबा असं असं त्या माणसाने सांगितलं. चला म्हणे. मग तिथं गेलो. त्याने मला 3 पाटे सांगितले. पहिला पाटा 2000ला, दुसरा 1500ला आणि तिसरा 1500ला. आणि म्हटलं नाही रिपेअर झालं तर ते म्हणे चौथा फुकट देईल. परंतु त्याच्या आधी माझ्या गुडघ्यामध्ये रक्ताचं पाणी झालं होतं. जर त्या पाण्याचं रक्ताचं पाण्यात रूपांतर होऊन पोवात जर झालं असतं, डॉक्टरने माझा पाय काटला असता, तर त्या वैद्याने त्याने माझा पाय जवळजवळ 1-1.25 महिन्यात मी चालता झालो. 1.5 लाख रुपये जिथं खर्च येणार होता तो मी 5,000मध्ये संत रामपालजी महाराजांच्या कृपेने बरा झालो. तर खूप माझे पैसे वाचलेत. त्याच्यानंतर माझ्या ह्या उजव्या पायाच्या बॉलमध्ये करकर आवाज येत होता, चालता येत नव्हता, चमक निघत होती. म्हटलं भगवंता, संध्या आरतीमध्ये भगवंता हे काय सुरू केलं बुवा? तर भगवंताने सांगितलं, तू फक्त नाम जपत राहा, बरोबर होऊन जाईल. 15 दिवसात ते ओके झालं. बस बाकी कुठंच गेलो नाही ना आलो नाही. तर मला शारीरिक समाधान आहे, मानसिक आहे, काही कुठली चणचण नाही, काही नाही, बस एवढंच. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक असे बरेचसे लाभ झाले. तर आपल्या ह्या लाभातून आपण आपल्यासारखे जे आपले बांधव आहेत, त्याचप्रमाणे जे आपले मित्रपरिवार आहे, आप्तेष्ट आहे आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी समाजाला एकच विनंती करतो की रामपालजी महाराज शास्त्रोक्त संत महात्मे आलेले आहेत. त्यांची अनेक पुस्तके आहेत, ते तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने वाचा, ज्ञान घ्या. सत्संग TV चालू आहेत ते बघा आणि नामदीक्षा घेऊन आपलं जन्म मरणाचं सार्थक करा. जर एखाद्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावयाची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? TV चॅनलवर सत्संग चालू असताना खाली पट्टीवर नंबर येतो. तो नंबर लागला की नामधाम सेंटर कुठे आहे त्याची माहिती मिळते व तिथं जाऊन आपण नामदीक्षा घ्यायची. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सत्संग चालू असताना TVच्या स्क्रीनवर काही नंबर देतात, त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जिल्ह्यामध्ये जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि त्या ठिकाणी जाऊन साधक नामदीक्षा घेऊ शकतो. मला हे विचारायचं की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नामदीक्षेसाठी 1 रुपया लागत नाही साधकाला. मंत्र, पुस्तक, फोटो सगळं फ्री ऑफ चार्ज, काही पैसे लागत नाहीत. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून
7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.